सकाळी सकाळी घेतलं शेकटाच्या शेंगा तोडायला आणि आमच्या झाडावरती शेंगा आल्यात हे आम्हाला माहीतच नव्हतं. ते आज समजलं आणि सगळ्या काढायला सुरुवात केल्या. कारण बनवायचं होतं काहीतरी सुकट वगैरे टाकून आणि आम्ही विकत आणत होतो. आम्हाला माहीतच नव्हतं की आल्यात म्हणून. तर आता आम्हाला काही टेन्शन नाही, आता होतील मग आम्ही घेऊच तिथून. आणि मग माझं सकाळचं काम आवरत होती. तुम्हाला माहीत आहे सकाळची खूप जास्त धावपळ असते. कपडे वगैरे सगळे धुवत होती, नाश्ता वगैरे झाला, त्याच्यानंतर जेवण बनवायला घेतलं. सो आज मी बनवणार होती सुकट वांगं बटाट वगैरे टाकून. कारण त्या दिवशी माझ्या मम्मीने बनवलेलं खूप भारी झालेलं एकदम, वालाच्या शेंगा वगैरे टाकून सगळं. तर नवरा मला बोलला की तू आज ट्राय कर, कारण त्याला तर खूप आवडलेलं. सो मी इथे ट्राय केलेलं आणि इतकं टेस्टी झालेलं. म्हणजे मी ना घरी असताना खूप खायचे, मला जाम आवडतं हे असं काहीतरी. तर इथे मी पहिल्यांदा केलं आणि शेंगात तर मला जाम आवडतात. सो एकदम वास वगैरे इतका भारी येत होता. त्याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर मारली आणि इतकं भारी जेवलो ना, मस्त जेवण गेलं एकदम. आणि संध्याकाळी जायचं होतं अलिबागला, थोडीशी शॉपिंग पण करायची होती मम्मीला वगैरे. थोड्याशा शेंगा घेतल्या आणि येताना येवल्याचा चाय पिला. साडी घ्यायची होती, सो का ती तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये समजेलच. येताना ट्रॅफिक लागलं खूप आणि तुम्हाला माहिती आहे रात्रीचा अलिबाग खूप सुंदर असं दिसतं. आणि आम्हाला मच्छी वगैरे पण घ्यायची होती जेवायला काहीतरी. सो मच्छी मार्केटमध्ये गेलो आणि भूक लागलेली खूप. तर अंडा पाववाला नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला कांदा भजी खायला लागली. सो कांदा भजी खाली आणि येताना सामान घेत आलेलो आम्ही. भाजी वगैरे घ्यायची होती, अजून आम्हाला आमचं बोर्ड तुटलेलं तो पण घ्यायचं होतं. तर आम्हाला काळोखच झाला येताना आणि मुळा घ्यायचा होता. मुळा मला खूप आवडतो. तर असा होता माझा आजचा दिवस.